ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. परत एकदा रे, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. जागा आहे सगळे? अभि झोप गेली का मागं? हां, करूया चालू. मला पटकन बोला. आता लास्ट पॉईंट आपण काय बघितलेलं आहे? छोट्या मोठ्या रिॲक्शन बघितलेले केमिस्ट्रीमधल्या, अमाईन्सच्या बघितलेल्या. जिथं माझं टार्गेट काय होतं, मला तिथं अमाईन्सला तयार करायचं होतं. आज काय करायचं आहे? आज मला बघायचं आजच्या लेक्चरला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाईन्स. हेडिंग द्या तिथं पटकन रे. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाईन्स. आता फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे आपण लास्ट इयरला ऑलरेडी बघितलेलं. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्याच्या अशा प्रॉपर्टीज की ज्या प्रॉपर्टीज मी त्या इझिली हात लावून किंवा त्याचं कंपोजिशन न बदलता बघू शकतो. कळतंय सगळ्यांना? म्हणजे फॉर एक्झाम्पल, एका ग्लासमध्ये समजा पाणी भरलंय आणि दुसऱ्या ग्लासमध्ये समजा दारू भरले. आपल्याला पिऊन बघायची गरज आहे. कसं समजतं मला? त्याचा काय येतो? वास येतो ना. कळतंय का नाही सांगा? त्या दारूचा वास घेतला, मला काही समजलं, ती फिजिकल प्रॉपर्टी झाली दारू, ज्याचा आलेला मला वास. समजा एका कपामध्ये चहा घेतला, गरम आहे किंवा थंड आहे, मी कसा चेक करतो? हात लावल्यावर मला समजतं. ती झाली त्याची फिजिकल प्रॉपर्टी झाली. कळते का सगळ्यांना? मग अशा टाईपचे मला फिजिकल प्रॉपर्टी बघायचे आहेत. याच्यामध्ये पटकन हेडिंग द्या. पहिली प्रॉपर्टी आहे बघा तिथं, फिजिकल प्रॉपर्टी. फर्स्ट फिजिकल स्टेट, त्याचा फिजिकल स्टेट. आता फिजिकल स्टेटमध्ये मी काय करतो त्याचा अभ्यास करताना? तर याच्यामध्ये पण जे लोअर मेंबर्स होते, लोअर मेंबर्स ते कसे असतात रे? ते गॅसेस फॉर्ममध्ये असतात. आर गॅसेस. आणि त्यांचा जर मी स्मेल घेतला, गॅस म्हटल्यानंतर स्मेल आलाच त्याला. याचा स्मेल मला जर मी समजा मच्छी मार्केटमध्ये गेलो, कसा वास येतो रे? एक माशांचा विचित्र वास असतो ना. गेलाय कधी मार्केटला, मच्छी मार्केटला? अबे गेलाय का? सगळे गेलो असते ना आपण कधी पण. किंवा बाहेरनं जरी चाललो तर त्याचा आतून वास येतो. तसा हे अमाईन्सचा मला स्मेल येतो. कशाचं? गॅसेस फॉर्ममध्ये असेल तर. दुसरा त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे म्हणजे कुठले? मिडल मेंबर्स. मी जर कम्पेअर केलं मिडल मेंबर्स तर काय होतं बघा. तर मिडल मेंबर्स आर इन लिक्विड स्टेट. आणि शेवटचे हायर काय असतील रे? हायर मेंबर्स कशात असतील रे? हां, सॉलिड स्टेट असेल. हायर मेंबर्स आर इन सॉलिड स्टेट. क्लिअर झाले सगळ्यांना? की सॉलिड्स करतो, आर सॉलिड्स. ठीक, ही झाली पहिली प्रॉपर्टी. आता याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी दुसरी माझ्याकडे याची अमाईन्सची, की ज्याच्यामध्ये मी बघतो पोलॅरिटी बघतो. त्याची पोलॅरिटी. पोलॅरिटीचा अर्थ काय रे? पोलॅरिटी म्हणजे काय? आपण पोलर कोणाला म्हणतो? सर, पोलर म्हणजे समजा रस्सीखेच चालू असेल, बरोबर? एका साईडला जास्त एका साईडला कमी होत असेल तर ते पोलर झालं. आणि पोल म्हणजे आपण चार्जेस बघतो ना. आणि अमाईन्समध्ये जर मी याच्यामध्ये जाऊन बघितलं अमाईन्समध्ये, तर मला काही सापडतं याच्यामध्ये बघा. तर अमाईन्स आर पोलर. हे पोलर कशामुळे झाले? तर ड्यू टू डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनची किती असते रे? 3.0. अँड हायड्रोजन. मी तर हायड्रोजनची किती घेतो रे? 2.1 घेतो. आता कशामुळे होतं बघा, सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. पण समजा मी कोणतं पण अमाईन घेतलं, फॉर एक्झाम्पल अमाईन्समध्ये बॉन्ड कुठला आहे महत्त्वाचा? माझा नायट्रोजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड आहे. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. आता मला सांगा, या दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त कोणाची आहे? अबे लिहिले की तर कोणाची जास्त आहे? हे बोला पटकन. कोणाची जास्त आहे? नायट्रोजनची. ओके. आणि हायड्रोजनची कमी आहे, बरोबर? आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? तर दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायचे. म्हणजे समजा बरं का, मी कॉम्पिटिशन, मी तो उभा राहिलो आणि माझ्या पुढं एक बालवाडीतलं पोरगं उभा केलं. दिसतंय सगळ्यांनी उभा केलेलं? इमॅजिन केलं पाहिजे ना. समजा माझ्याकडे एक बालवाडीतलं पोरगं उभा आहे, त्याच्या हातात मी रस्सी दिली, आम्ही दोघं रस्सी खेचायला लागलो. कोण जिंकेल? अबे कोण जिंकेल? हे बारकं कसं जिंकल र? दारू पिऊन बसलायस मी लेक्चरला. कोण जिंकेल? हां, मी जिंकणार. किंवा समजा तुमची त्या पोराची स्पर्धा लावली, कोण जिंकणार? अरे तुम्ही जिंकणार का? तुमची पावर जास्त आहे. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? ह्या दोघांचा रस्सी खेच चालू आहे. ताकद कोणाची जास्त आहे? नायट्रोजनच्या हायड्रोजनची? अबे कोणाची जास्त आहे ताकद? नायट्रोजनची. मग जास्त इलेक्ट्रॉन खेचणार कोण स्वतःकडं? नायट्रोजन. आणि केमिस्ट्रीमध्ये जो इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतो त्याच्यावरती कोणता चार्ज बनतो? अबे प्लस का मायनस? मायनस. आणि ह्याच्या डोक्यावर कुठला बनणार? प्लस.
आणि जर ह्या दोघांच्या डोसक्यावरती प्लस आणि मायनस बनत असेल तर ते दोघं कसं झाली? अबे पोलर झाले का नॉन पोलर? पोलर झाले ना. पोलर कळतंय का? पोलर म्हणजे काय? पोलरचा सोपा अर्थ सर चार्जेस सेपरेट झाले पाहिजेत रे, प्लस मायनस झाले म्हणून हे दोघं कसे आहेत रे? पोलर आहेत. कळालं? ओके. आता त्याच्यानंतर थर्ड फिजिकल प्रॉपर्टी याच्यातली प्रॉपर्टी नंबर थर्ड, तिसरी तिथे हेडिंग द्या पटकन, हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग हे कसं होतं, का होतं, याचे रिझन्स काय असतात, जर ते बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती जायचं. मागच्या वर्षी आपले टॉपिक झालं, काय नाव होतं टॉपिकचं? त्या रे केमिकल बॉन्डिंग नावाचं टॉपिक झालं, आठवते का? त्याच्यामध्ये मी तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग घेतलेलं. ओके. इथं काय होतं बघा, तर जर मी बघितलं एक्सटेंट ऑफ, एक्सटेंट म्हणजे दोघांमध्ये जास्त कोण आहे, बरोबर का नाही सांगा? एक्सटेंट ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग, एक्सटेंट ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इज मॅक्झिमम इन प्रायमरी अमाइन्स, प्रायमरी अमाइन्स as compared to सेकंडरी अमाइन. ह्या दोघांचं कंपेअर केलं तर कशामध्ये जास्त आहे? प्रायमरीमध्ये जास्त आहे. कसं का ते मी लगेच पुढं सांगतोच तुम्हाला. आणि पुढंच ॲड करतो, टर्शरी अमाइन्स डू नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड्स करतो पुढं. ठीक. आता सगळ्यात पहिलं तर सर हायड्रोजन बॉन्ड काय असतोय आणि दुसरं तो बनतो कसा आणि त्याचा उपयोग काय, मला बरोबर नाही सांगा? मागच्या वर्षी आपण बघितलेलं. मला पटकन सांगा, हायड्रोजन बॉन्ड करायचं असेल तर कंडिशन काय होती? एकच कंडिशन होती. काय नाव होतं त्या कंडिशनचं? अबे कुठली कंडिशन होती? फॉन आठवते का? फॉन कंडिशन. अरे जाते का डोक्यात? मागच्या वर्षी बघितलेलं की रे. फॉन कंडिशन म्हणजे काय बघा, फॉन एफ फॉर, हे बोला पटपट, एफ फॉर, हां मोठ्यानं, एफ फॉर क्लोरीन, हां एफ फॉर फ्लोरीन, ओ फॉर ऑक्सिजन, एन फॉर नायट्रोजन. ह्या तिघामधला कोणतर मला स्पेसिसमध्ये दिसाय पाहिजे, बरोबर. आणि महत्त्वाचे असणे हायड्रोजन जोडलेला पाहिजे. म्हणजे इथं फॉर एक्झाम्पल मी जर हायड्रोजन आणि फ्लोरीन घेतला, एक एक्झाम्पल घेऊन सांगतो, एच एफ घेतला तर सगळ्यात पहिल्यांदा बघायचं फ्लोरीन आहे का, किंवा फॉनमधला एफ दिसतोय सगळ्यांना? अरे दिसतोय का? आणि महत्त्वाचं फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन कुठं राहते ती? कुठला ब्लॉक त्यांचा? अबे कुठला ब्लॉक? किती असतात पिरियोडिक टेबलमध्ये? 4 असतात. पहिला कुठला? यस, हां पी डी एफ, आठवतंय का? हे तिघं कुठं राहते ती? पी ब्लॉकमध्ये राहते ती. आणि सर पी ब्लॉकमध्ये मला बऱ्यापैकी इलेक्ट्रोनिगेटिव्ह सापडतात का नाही? आणि हे तिघं पण कसे आहेत रे? ह्या तिघांची पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे की नाही सांगा? जर मी फ्लोरीनची बघितली तर मला फ्लोरीनची सापडते 4.0, ऑक्सिजनची सापडते 3.5, नायट्रोजनची किती सापडते रे? लिहिले फळ किती आहे? 3.0. म्हणजे सगळ्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे की नाही सांगा बरं? आणि महत्त्वाचं म्हणजे जर मी याची आपल्या छोट्याशा डब्यामध्ये टाकला, हा डब्बा घेतला समजा, त्या डब्यामध्ये तिघातला कोणता पण घ्या, अमोनिया घ्या, एच एफ घ्या किंवा पाणी घ्या, वॉटर घ्या. आता हे घेतो मी, एच एफ घेतो. मला तुम्ही सांगा, तुम्हाला म्हटलं मी ह्या एका डब्यामध्ये 1 लिटर समजा मी हायड्रोजन फ्लोराईड घेतला तर त्याच्यामध्ये एच एफचा एकच मॉलिक्यूल असेल का? अबे समजते का काय सांगतोय मी? आधी समजते का सांगा? एकच मॉलिक्यूल असेल का? किती असतील रे? एकच असेल वे. मॉलिक्यूल म्हटलं मी खूप सारे असतील ना. अरे सपोज करा, आता जर मी ही बॉटल घेतली समजा हातामध्ये, ह्यात पाणी माहिती आहे सगळ्यांना, ह्या पाण्याचा फॉर्म्युला काय आहे? मोठ्या ना, काय पाण्याचा फॉर्म्युला? H2O, आठवत आहे सगळ्यांना? ठीक आहे. मग या पाण्यामध्ये टोटल मॉलिक्युल्स किती असतील रे? आपण कसं शोधत होतो? कसं शोधायचो? अबे काय करायचो की सर मी कन्सेप्ट, कुठली कन्सेप्ट वापरायचो? मोल नावाची, आठवत आहे का? 1 मोल. एका मोलमध्ये किती असतात रे? 1 मोलमध्ये किती मॉलिक्यूल असतात? 6.022 इंटू 10⁻⁻⁰ किती? किती? 23, बरोबर ना? 10⁻⁻23 मॉलिक्यूल तिथे असणार. मग हे डोक्यात काय ठेवा सर, ह्याच्या शेजारी याच्यासारखे खूप सारे असणार आहेत. मग क्लासमध्ये काय करतो? एच एफ, एच एफ, एच एफ, एच एफ, हे खूप सारे असे छोटे 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 खूप सारे असे मॉलिक्यूल झाले. दिसते सगळ्यांना? ओके. आता काय करतो, त्याच्यातला एकच मॉलिक्यूल मी उचलतो. हा पुस्तक अगोदर येतला क्लिअर करतो का? समजा ह्याला उचलला आणि बाहेर घेतला, थोडा मोठा करूया त्याला, एच एफ केला. ओके. आता दोघांची स्टोरी बघूया काय होतंय. दोघांमध्ये ताकद जास्त कोणाची आहे? अबे कोणाची आहे?
मोठ्यानं फ्लोरीनची, कळतंय सगळ्यांना. हायड्रोजनपेक्षा जास्त कुणाची? फ्लोरीनची आहे. ओके. कमी ताकद कुणाची आहे? मोठ्यानं. कमी कुणाची आहे? हायड्रोजनची. जास्त कुणाची आहे? नायट्रोजन सॉरी हां फ्लोरीन, फ्लोरीनची जास्त आहे. मग रस्सीखेच चालू आहे. जिंकणार कोण? कोण जिंकला? फ्लोरीन जिंकला. मग एक काम करतो बघा, हो का, हा स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचतोय. मग फ्लोरीनवर चार्ज प्लस का मायनस? अबे बोला पटकन, प्लस का मायनस? मायनस. हायड्रोजनवर चार्ज प्लस. हे तर क्लिअर आहे. म्हणजे हायड्रोजनला टेन्शन आलं की फ्लोरीन कधी पण गद्दारी करल. अरे ओढायला लागलाय. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन फ्लोरीन स्वतःकडे खेचतोय. डोक्यात जाते का तुमच्या? सगळे खेचायला लागला. याचा अर्थ तो फ्लोरीन कधी बी त्याला धोका देणार, कधी बी सोडणार. आणि जसं फ्लोरीनला फील झालं आपल्याला दगा भेटतोय, धोका भेटतोय, तो काय करेल? काय तर बॅकअप ठेवणार ना. म्हणजे हा फ्लोरीन तर काय करतो बघा, त्याच्या शेजारच्या फ्लोरीनला विचारतो, बाबा तू कसा आहेस? हा काय सांगणार? अभि हा काय सांगेल? मी पण तसाच आहे का मी पण वेगळा आहे? माझं पण तेच चालू आहे ना. ठीक आहे. परत हा फ्लोरीन काय करतो? शेजारच्याकडे पण बघतो. शेजारी पण तेच चालू आहे ना. इथं चार्ज सांगा कसा बनेल? हे बोला पटकन, कसा बनेल चार्ज? ह्याच्या डोक्यावरती डेल्टा मायनस, याच्या डोक्यावरती डेल्टा प्लस. इथं बघा बरं, ह्याच्या डोक्यावरती डेल्टा प्लस, इथं डेल्टा मायनस. मग हे सगळेजण ठरवते, एक निर्णय घेतात की बाबा कधी पण आपल्याला फ्लोरीन सोडवू शकतो. आपण काय करूया, जिथं मला मायनस दिसतो, जिथं मला प्लस दिसतो, हा चार्ज कुठला? मायनस. शो कुठला? प्लस. मग हे दोघं जण काय करतात रे? एक बॉन्ड तयार करतात. म्हणजे कळालं का? तू जर मला सोडून गेलास, तू जर मला सोडून गेलीस तर माझ्याबरोबर कोण आहे रे? एक बॅकअप तयार आहे. कळालं? लक्षात आलं तुमच्या? सेम पुढच्या स्पेसिसमध्ये बघा पुढं काय दिसतंय तुम्हाला. ह्यो बी काय म्हणणार ह्याला, किंवा हा काय म्हणणार त्याला पुढच्याला, तुला जायचं असेल तर तू जा, मी माझा बॅकअप काय केला रे? तयार केला. आणि ह्या बॅकअपलाच कुठला बॉन्ड म्हणायचं? अबे कुठला बॉन्ड आहे तो? हायड्रोजन बॉन्ड. कळाली कन्सेप्ट काय आहे? विसरणार परत? हा जो बॉन्ड झाला काय ते मी लिहितो, याच्या खाली लिहून ठेवतो वाटल्यास. ह्या दोघांनी बी म्हणायचं हायड्रोजन बॉन्डिंग. ह्याला पण काय म्हणायचं रे? हा पण झाला तुमचा हायड्रोजन बॉन्डिंग. कळालं? लक्षात आलं तुमच्या? कळालं का? आता महत्त्वाचं सांगा पटकन मला. हायड्रोजन बॉन्ड बनवायचं असेल तर मला गरज कशाची आहे? सगळ्यात पहिले तर कोण पाहिजे तिथं? आणि कुठली कंडिशन म्हणले मी तुम्हाला? फॉन कंडिशन. कळालं का? फॉन म्हणजे काय? F फॉर फ्लोरीन, O फॉर ऑक्सिजन, N फॉर नायट्रोजन. ठीक, कळालं का सगळ्यांना? इथंपर्यंत समजलं. आणि त्याच्याबरोबर प्रेझेंट काय पाहिजेचा होता? मला हायड्रोजन पाहिजे. दिसतंय? आता मी तिथं काय लिहिलंय बघा, काय वाक्य वापरले बघा, एक्सटेंट ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इज मॅक्झिमम इन प्रायमरी अमाइन्स. कशापेक्षा? सेकंडरीपेक्षा. आणि टर्शरी बनवतच नाही. ठीक आहे, तिघांचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो अगोदर मी. ए प्रायमरी अमाइन हायड्रोजन किती होते? बोला पटकन, किती होते सांगा? R N किती होते हायड्रोजन? अबे हायड्रोजन किती असणार पुढे? बोला की पटकन, किती होते? बोला पट 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 पट. एकच होता? दोन होते ना. आपण प्रायमरी दोनवर ठरवतो रे. हे झाले त्याचे दोन हायड्रोजन, असे मी इथं लिहून घेतो किंवा खाली काढतो. ओके. याच्या सेकंडरीमध्ये कसा होता? सेकंडरीत किती होते हायड्रोजन रे? बोला पटकन. R N H R. बरोबर का? आणि टर्शरी कसा होता आपल्याकडं? काय करू टर्शरीमध्ये सांगा पटकन, बोलायचं. हां, काय केलं पाहिजे? हां, R. हां, R N R R. डोक्यात जाते का सगळ्यांच्या? समजतंय का? ओके. पहिला प्रश्न विचारा स्वतःला, हायड्रोजन बॉन्ड बनवायचा आहे, फॉन कंडिशन आहे का? आहे फॉन कंडिशन? फॉन मधला कोण आहे तिथं प्रेझेंट? नायट्रोजन आहे ना प्रेझेंट नायट्रोजन. ठीक आहे, पहिली कंडिशन माझी सॅटिस्फाय झाली का? झाली सॅटिस्फाय. आता मी दुसऱ्या कंडिशनकडे जंप मारणार. त्याचा एक स्पेसिस फक्त त्याच्या शेजारी लिहितो बघा मी. महत्त्वाचं म्हणजे इथं जर मी बघितलं, हो का, असं लिहितो NH2 करतो, RNH2 इथं पण करतो बघा. एक मिनिट फक्त मी एक मिनिट NH2 R असं लिहितो इथं. ह्याचा स्पेसिस कोण असेल त्याच्या शेजारी रे इथं? हे बोला पटकन. R N एक मिनिट फक्त उलट लिहायचं ना. हां, नायट्रोजन R आणि R त्याच्या शेजारी कोण असेल रे? इथं काही फरकच पडत नाही ना. हां, R R R. ओके, ठीक आहे. आता थोडं डोकं चालवा. फॉन कंडिशन आहे का पहिल्यामध्ये? आहे फॉन कंडिशन. बघा बरं, दिसते का तिथं? ओके, दिसते. आता दुसरा प्रश्न विचारा. तिथं हायड्रोजन राहिलं ना. हां, ठीक आहे. दुसरा क्वेश्चन विचारा, हायड्रोजन आहेत का? हे पहिल्यामध्ये दिसतात हायड्रोजन. बघा बरं, दिसते ती का?
किती हायड्रोजन दिसतात पहिल्यामध्ये? मोजाबर गोल करतो त्याला मी पटकन. हां ओके, इथे लिहितो साईडला. हा पहिला झाला, हा दुसरा झाला. इथं किती दिसतात रे? एकच दिसतोय ना. इथं किती दिसतात? दिसतोय का रे? नाही. हायड्रोजन म्हणजे हे H फॉर हेनचा हायड्रोजन असतो. दिसतोय का तिथं? नाही दिसत, बरोबर ना? ओके. मग पटकन मला सांगायचं, ह्या तिघांमध्ये सगळ्यात जास्त हायड्रोजन बॉन्डिंग कोण करेल आणि का करेल? कोण करेल? बोला पटपट. प्रायमरीच करेल ना. का प्रायमरी करेल? कारण सर प्रायमरीमध्ये माझ्याकडे 2 हायड्रोजन अवेलेबल आहेत हायड्रोजन बॉन्डिंगसाठी. ह्याच्यात किती आहेत रे? एकच आहे. ह्याच्यात किती आहेत रे? एक पण नाही. म्हणजे कळालं का हायड्रोजन बॉन्ड जास्त कोणाच्यात आहेत? पहिल्यामध्ये. समजलं? ओके, हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. आता याच्यामध्ये माझ्याकडे चौथी फिजिकल प्रॉपर्टी आहे. इथं पुढं मी ॲड करतो. मला पटकन सांगा, हे जे पुढे लिहिले ते समजलंय? कळाले सगळ्यांना हायड्रोजन बॉन्ड कसा होतो? मी तेवढं फक्त इरेज करतो. परत काय करा, घरी गेल्यानंतर व्हिडिओमधलं बघून एकदा हे नोट डाऊन करा तिथं रे. आता इथंपर्यंत मी पहिली प्रॉपर्टी कोणती झाली सांगा मला पटकन. मोठ्याने सांगा, आवाज. हां, पहिलेच काय नाव? फिजिकल स्टेट. दुसरी कोणती आहे? पोलॅरिटी. तिसरी कोणती आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हायड्रोजन बॉन्डिंगसाठी माझ्याकडे केस कोणती होती रे? कंडिशन कोणती आहे? हां, कोणती कंडिशन होती? अरे कोणती? फॉर्न कंडिशन ना. फॉर्न कंडिशन मला लक्षातच ठेवायचं रे. फॉर्न कंडिशन. F फॉर फ्लोरीन, O फॉर ऑक्सिजन, N फॉर नायट्रोजन. आणि त्याच्याबरोबर प्रेझेंट काय पाहिजे होतं मला? हायड्रोजन प्रेझेंट पाहिजे होतं. ठीक आहे, ओके. आता एक काम करा, पुढे पटकन हेडिंग द्या त्याच्या. 4th. ओके, चौथा पॉईंट काय बघा याच्यातला. आता 3 तर क्लिअर झाले मला. हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये माझ्या डोक्यामध्ये फिट झालं. आणि हे महत्त्वाचं आहे बरं का, हे करायचं एकदा प्रॅक्टिस करायचं. व्हिडिओ पॉज करून बघा एकदम, आणि बरेच एक्झाम्पल प्रॅक्टिस करा. ऑर्गॅनिकमध्ये कुठल्या जरी टॉपिकमध्ये गेला, कोण जरी वेगळे वागत असेल तर ते वेगळे कशासाठी वागतात रे? त्यांच्यामध्ये जास्त हायड्रोजन बॉन्ड तयार होतात रे. बरोबर की नाही सांगा? आपण माणसात फिरायला गेलो, बाकीच्यांपेक्षा वेगळं वागत असेल तर आपण काय म्हणतो? त्याला जास्त मस्त हे म्हणतो ना. पण केमिस्ट्रीमध्ये जर मी बघितलं तर हायड्रोजनचा बॉन्ड हा बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे, तो दुसऱ्यांना पकडून ठेवतो. आता पुढची फिजिकल प्रॉपर्टी आहे तिथं बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉइंट्स. आता जर मी इथं कंपॅरिझन केलं बघा, सांगतो सगळ्यात पहिलं तर एक इक्वेशन देतो तुम्हाला, जे मी इंडेक्समध्ये वरती छापणार, पेपरमध्ये लिहायची गरज नाही. काय सांगतोय बघा बॉइलिंग पॉईंट्सचं. तर माझ्या मागच्या 2-3 टॉपिकमध्ये पण ऑलरेडी मी ते डिस्कस केलं. तर काय होतं बघा रिलेशन. तर जर मी बॉइलिंग पॉईंट बघितला कोणत्या पण स्पेसिसचा, तर बॉइलिंग पॉईंट इज प्रोपोर्शनल असतो. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल मी घेतो. कशाला घेतो डायरेक्टली प्रोपोर्शनल घेतो रे? म्हणजे आपण काय म्हणतो, जेवढी माझ्याकडे स्ट्रेट चेन असेल ना, म्हणजे जेवढा माझा सरफेस एरिया जास्त असेल तेवढा माझा बॉइलिंग पॉईंट काय असणार? जास्त असणार. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. कारण मी शिकवलेलं बघा तुम्हाला, बांधकाम विटाचं करायचं असेल, मी मोठ्या विटा एका एक पटकन ठेवत जातो ना. म्हणजे आता बिल्डिंगचं बांधकाम करतात बघा, एवढे मोठे ब्लॉक असतात बघितले सगळ्यांनी. त्या ब्लॉकनं जर काम केलं तर खूप फास्ट काम उरकतं. पण त्याच्या जागी समजा मी तुम्हाला छोटे छोटे खडे दिले तर, किंवा दगड दिले तर बांधकाम होईल का फास्ट? म्हणजे जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढा त्याचा बॉइलिंग पॉईंट काय होणार तिथं रे? जास्त होणार. आणि हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. इन्व्हर्सली कशाला असतो रे? ब्रँचिंगला किंवा ब्रँचला प्रोपोर्शनल असतो. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. आता याच्यातला पहिला पॉईंट माझा, ह्याला छोटासा बॉक्स करा वाटल्यास तिथं काय करायचं बघा इथं. तर पहिला पॉईंट काय असेल, तर जर आयसोमेरिक अल्केन असेल, फॉर आयसोमेरिक अल्केन नाही, हे कशात चालू आहे? अमाइन चालू आहे ना. आयसोमेरिक अमाइन्स असतील तर माझ्या बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर कशी बनते बघा. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट बनतो माझा प्रायमरी अमाइन्सचा. त्याच्यानंतर कोणाचा बनेल रे? सेकंडरी. आणि त्याच्यानंतर कोणाचा बनेल रे? टर्शरी. हे तर क्लिअर आहे? एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला. एक एक्झाम्पल त्याचा आपण डिस्कस करू फळ्यावरती. समजा असं घेतलं असतं इथं मी, फॉर एक्झाम्पल याच्यातलं पहिलेच घेतो. CH3 CH2 CH2 CH की झाले बघा 1 2 3 4 NH2. हे कोणत्या टाईपचा अमाइन आहे? ह्याला A नाव द्या. कोणता टाईप आहे सांगा पटकन याचा? अभि प्रायमरी सेकंडरी टर्शरी कोणत्या टाईपचा आहे? प्रायमरी. बरोबर ना? कुठला टाईप झाला? प्रायमरी झाला. आता पुढं दुसरं एक्झाम्पल घेतो, याच्या पुढं B नाव देतो त्याला अगोदरच मी. काय करूया बघा याच्यामध्ये, तर CH3 N CH3 NH CH3 हा कुठला टाईप झाला बघा बरं? सेकंडरी झाला. कळतंय सगळ्यांना?
एक मिनिट एक काहीतरी चुकलं आहे आपल्याला यायला इथं, व्हॅलेन्सी चुकली ना याची. हां काय करायचं बघा इथं, CH3 झालं ना, 2 झाले सेकंडरीसाठी ना. आता पुढं काय जोडूया, 1 मिनिट फक्त. 1 2 इथे चेंज करतो मी. CH2 CH3 केला, 1 2 3 आणि H केला. ठीक आहे, फक्त याच्यातलं मग 1 मिथाइल कमी करूया रे, आपल्याला आयसोमेरिक बनवायचं आहे ना त्याला. बघा होते का मॅनेज, बघा तिथं रे CH3. कार्बन बघा 3च झाले का पलीकडे, किती कार्बन आहेत बघा 3 आहेत ना. हायड्रोजन काउंट करा जरा, किती होते 3 4 5 6 7 8 9. इथं काउंट करा 3 4 5 6 7 8 9 झाले ना बरोबर. आयसोमेरिक म्हणजे आयसोमर म्हणजे काय, त्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला मला सेम बनवायचं, मी थोडं ॲडजस्टमेंट करतोय तिथं. आता सी मध्ये काय करूया सांगा पटकन, याच्या पुढे लिहितो. कसा बनेल सी वाला, CH3 हां CH3. ठीक आहे. आता थोडंसं चेक करा त्याच्यामध्ये, मला तुम्ही पटकन सांगा. आता जर इथं बघितलं, ॲक्च्युली हा जो पुढचा आहे ना, हा मी कसा लिहू शकतो, पट्टीमध्ये लिहितो असा. फॉर एक्झाम्पल हां चालतं, ह्या CH3च्या पुढे लिहिला तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही मला पटकन सांगा, या तिघामध्ये पहिला कुठल्या टाईपचा आहे बघा बरं जरा. हा कुठल्या टाईपचा दिसतोय मोठ्यानं, हा कुठला टाईप आहे प्रायमरी. हा कुठला टाईप आहे, पुढचा कुठला टर्शियरी. तुम्हाला मी विचारलं त्या चौघांचं पण मला बांधकाम करायचं, भिंत बांधायचे, तर सगळ्यात जास्त काम फास्ट कोणाचं होईल बघा बरं, कोणाचं होईल प्रायमरीच. का प्रायमरीचं होणार, सर स्ट्रेट पट्टी आहे. त्याच्यानंतर कोणाचं होईल सेकंडरीचं, आणि त्याच्यानंतर टर्शरीचं. म्हणजे ह्या तिघामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग कोण असेल रे, सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल प्रायमरीचा, त्याच्यानंतर सेकंडरीचा, त्याच्यानंतर टर्शरीचा. क्लिअर झालं, फळ्यावरती छापूया तसंच रे. हा पटकन मला सांगा, बॉइलिंग पॉईंट ऑर्डर, बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त कोणाचं म्हणला तुम्ही, एचा ना. हां ए, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर सी. आलं का डोक्यात, काय करतोय समजलं का. ओके, हे कशाचं झालं रे, हे कशासाठी कंपॅरिझन केलं मी, अमाईनसाठी झालं. पण जर समजा जर मी 2-3 स्पेसिस एकत्र घेतले असतील, 2-3 स्पेसिस म्हणजे काय, समजा एका बिकरमध्ये ॲसिड दिलं तुम्हाला, कार्बोझिलिक ॲसिड, एकामध्ये अल्कोहोल दिलं आणि एकामध्ये समजा तुम्हाला अल्केन दिलं, तर मला चौघांचं कंपॅरिझन करायचं आहे. एक ऑर्डर तुम्हाला याच्या खाली लिहून देतो मी पटकन. बॉइलिंग पॉईंट ऑर्डर कशाचे आहे बघा, तर त्याच्यामध्ये एकामध्ये घेतला आहे समजा मी कार्बोझायलिक ॲसिड, कार्बोझायलिक ॲसिड. फॉर्म्युला डायरेक्ट फॉर्म्युला लिहूया ना, मग येते ते बरं पडेल. कार्बोझिलिक ॲसिडचा फॉर्म्युला काय रे, आर, हां बोला पटकन, RCOOH. ठीक. अल्कोहोलचा फॉर्म्युला काय असतो माझ्याकडे, मोठ्यानं. अल्कोहोल म्हणजे सर त्याच्यामध्ये काय दिसतं मला, ROH दिसतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं अमाईन्सचा काय होता रे, प्रायमरी अमाईन्सचा सांगा मला, RNH2 केला. आणि अल्केनचा मी कसा दाखवतो रे, RH न दाखवतो. ठीक. आता जर मी या चौघांचं कंपॅरिझन केलं, तर चौघांमध्ये बॉइलिंग पॉईंट जास्त कोणाचं असेल, ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग सगळ्यात पॉवरफुल असेल. आणि जर मी व्यवस्थित बघितलं तर कार्बोझायलिक ॲसिडमध्ये बॉन्ड स्ट्रॉंग बनतो. आपण बघितलेलं ना टॉपिकमध्ये, आठवतंय तुम्हाला, कार्बोझायलिक ॲसिड. आज गेल्यानंतर डबल एकदा मागची व्हिडिओ बघा जाऊन, तुमच्या लक्षात येईल. हा जो असतो ना हा वाला, तो शेजारच्या ऑक्सिजनला स्वतःकडे खेचतो. ऑलरेडी ऑक्सिजन, आता स्ट्रक्चरच बघा ना त्याचं, ह्याचं कसं बनतं स्ट्रक्चर, RC डबल बॉन्ड OH दिसतोय. ओके, मला सांगा सगळ्यात पहिलं फॉर्ममधला कोण प्रेझेंट आहे तिथं, मोठ्यानं कोण प्रेझेंट आहे फॉर्ममधला, ऑक्सिजन प्रेझेंट आहे नाही सांगा बरं. फॉर्ममधला ऑक्सिजन दिसतोय, हायड्रोजन आहे का, दिसतोय सगळ्यांना. ओके, इथं दिसतंय बघा रे, ऑलरेडी हा स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचतोय त्याचे, पण त्याच्याबरोबर हा ऑक्सिजन दिसतोय वरती तुम्हाला, हा कोणाला त्रास द्यायला लागलाय बघा बरं, कोणाला त्रास देतोय तो ऑक्सिजन, कार्बनला देतोय नाही सांगा. मग तो कार्बन कोणाला त्रास देणार, आपल्या घरामधली लाईट गेली, आपण पहिलं काम काय करतो, हां बरोबर ना, बॅटरी नाही लावत, त्याच्या अगोदर काय करतो, बाहेर जाऊन काय बघतो, शेजारची लाईट आहे का नाही बघतो का नाही सांगा बरं, माझं काम आहे की नाही. मग जर मला टेन्शन आलं, मी माझ्या शेजाऱ्याला मागायला जाणार का पाकिस्तान कराचीमध्ये जाणार, कुठे जाणार, शेजारीपाशीच जाणार बरोबर. किती जर बाद असला तर माझा शेजारी तो माझा शेजारीच रे, किंवा तुमचा शेजारी तो तुमचा शेजारी. मग हा कोणाकडे बघणार, हा डिमांड आरला करत नाही, आरचं ढकलायचं काम आहे, आर सपोर्टिव्ह आहे. कोणाला विचारणार कार्बन, ऑक्सिजनलाच मागायचं जाणार. मग जर विचार केला असता, इथं बघा रेसिकेस कसा चालू आहे बघा, इथं
हा ऑक्सिजन कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचतोय, बरोबर. कार्बन डेल्टा पॉझिटिव्ह झाला, हा ह्याला डिमांड करतोय. मग सगळं टेन्शन कोणावर आलं रे? हायड्रोजन आला ना. आणि जर हायड्रोजनवर टेन्शन असेल तर बॉन्ड बनताना स्ट्रॉंग कोणाचा बनेल? हायड्रोजनचा त्यांचा बनेल ना. याचा अर्थ ह्या चौघांमध्ये सगळ्यात क्लोज कोण असणार एकत्र? असं हा ॲसिड असेल, सगळ्यात जास्त असेल. आता पुढं थोडंसं जावा. अल्कोहोल आणि अमाइन्समध्ये काय म्हणतोय बघा. अल्कोहोल आणि अमाइन्समध्ये हायड्रोजन बॉन्ड स्ट्रॉंग कोणाचं असेल? थोडं डोकं चालवायचं. इलेक्ट्रोनेगेटिव्ह फाळावं लिहिलं बघा मग मी, आठवतंय का? नायट्रोजन नसेल. थोडा विचार करा रे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती होती? 3.5 होते. अमाइन्सची किती होती? 3 होते. कळतंय का? म्हणजे ऑक्सिजन तुमचा 3.5 पटीनं जास्त त्याचे इलेक्ट्रॉन ओढतोय आणि हा 3 वेळा ओढतोय ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं समजा हा ॲटम असेल, दिसतोय सगळ्यांना, किंवा एक दगड घेतला समजा हातामध्ये मी मोठा, त्या दगडाला 3 दोऱ्या कोणी बांधल्या? नायट्रोजनला बांधल्या. नायट्रोजन त्याला ओढायला लागला स्वतःकडे. ऑक्सिजननं किती दोऱ्या बांधल्या? 3 बांधल्याच आणि छोटा तुकडा पण बांधलाय. म्हणजे कोण ओढणार जास्त आता? ऑक्सिजन ओढणार, साहजिकच आहे ना. ऑक्सिजन खेचणार स्वतःकडे. मग ऑक्सिजन आणि अमोनिया ह्या दोघांमध्ये NH2 मध्ये कोण दाखवेल जास्त? हा वाला दाखवेल. आणि सगळ्यात ह्याचा विषयच घ्यायचा नाही रे, ह्याच्यात बनतच नाही रे, अल्केन आहे रे, तिथं ऑक्सिजनचा संबंधच नाही ना. फॉनच नसेल तर बनेल का? सिक्वेन्स कळाला तुम्हाला? अरे कळाला का काय करतोय? आणि शेवटची प्रॉपर्टी बघा याच्यातली 5 नंबरची, इथं मी लिहितो फळ्यावरती, सोल्युबिलिटी. ओके. आता सगळ्यात पहिलं तर पाण्यामध्ये अमाइन्सला टाकलं तर अमाइन्स लगेच सोल्युबल होतात रे. का होतात ते पण मी तुम्हाला सांगितलं. तर काय होतं, इथे एक वाक्य लिहितो त्याच्या संबंधित अगोदर. अमाइन्स फॉर्म्स हायड्रोजन बॉन्ड्स कशाबरोबर रे? विथ वॉटर मॉलिक्यूल, विथ वॉटर. सो lower aliphatic amines are soluble कशामध्ये रे? इन वॉटर. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना? अरे समजलं का काय करतोय? पॉईंट कळाला का? कोणाचं कम्पॅरिझन करतो? अमाइन्सचं करतो. आणि महत्त्वाचं हायड्रोजन बॉन्डिंग कन्सेप्टच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे समजा मी छोटासा बिकर घेतला असा, ओके. त्या बिकरमध्ये सुरुवातीला मी काय घेतले सांगा पटकन रे? काय घेतलेलं? पाणी घेतले. पाण्याचा फॉर्म्युला काय आहे? काय फॉर्म्युला असतो पाण्याचा रे? H2O. इथं पण चार्जेस कशी सेपरेट होतात बघा रे. हा डेल्टा प्लस, हा डेल्टा प्लस, हा डेल्टा मायनस होतो. असंच होतं ना. ओके. आता वरून काय टाकले तुम्ही पाण्यामध्ये? बघा पटकन काय टाकताय वरून पाण्यामध्ये? अरे कुणाला टाकले? अमाइनला टाकले. दिसतंय सगळ्यांना? आता अमाइनचा फॉर्म्युला काय तुमच्याकडे? वरून जाणारा इथं लिहितो बघा, वरून आला याच्यामध्ये NH आणि इथं R वरती लिहितो. आता तुम्ही मला सांगा हायड्रोजनवर चार्ज कुठला आहे रे? डेल्टा प्लस. इथं डेल्टा प्लस, इथं डेल्टा मायनस. म्हणजे समजतंय का? आता माझा अमाइन्स कोणाकडे बघायला चालू करणार? कोणाकडे बघेल सांगा बरं? म्हणजे काय झालं, हा जो शेजार आहे तो आधीच त्या चाळीमध्ये राहत होता ना. हे शेजाऱ्याचं नाव काय आहे? ह्याचं नाव सांगा पटकन. हा कोण होता? वॉटर होता. ओके. तुम्ही काय केलं असं? तुम्ही शिफ्ट झाला असा, तुम्ही दुसऱ्या जागेवरून त्या बिकरमध्ये चाललायचा. आता तुम्ही त्याच्यावर पटवून घेणार का? पर्याय दुसरा तुमच्याकडे काय? शेजारी म्हणजे तुम्ही मागाय त्यालाच जाणार, बोलाय त्याच्यावरच जाणार ना. आणि मग ह्याला काय समजतं? हे काय करतात बघा रे, हे हायड्रोजन ते ऑक्सिजनवर बॉन्ड बनवायला चालू करतात रे. म्हणजे कळालं? एक बॉन्ड तयार झाला आणि बॉन्ड तयार झाला, फ्रिक्वेन्सी मॅच झाली, याचा अर्थ काय झालं? तो त्याच्यामध्ये सोल्युबल झाला. आणि बॉन्डच तयार होत नसता तर, जर बॉन्डच बनला नाही तर काय होणार? तो सोल्युबल होईल का याच्यामध्ये रे? कळालं का? ओके. आता दुसरा ह्याच्यामध्ये पॉईंट काय ॲड करूया बघा आपण ह्याच्यामध्ये ह्याच्या खालीच ॲड करतो. हे झालं लोअर मेंबरसाठी. हायर मेंबर्स अँड ॲरोमॅटिक अमाइन्स रे. ॲरोमॅटिक अमाइन्स आर इनसोल्युबल इन कशामध्ये रे? इन वॉटर. आता याचं तुम्हाला रिझन काय दिले बघा तुमच्या ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये त्यांनी काय सांगितलंय? हे हायर मेंबर म्हणजे काय वाढले तिथं? कार्बन वाढत गेले ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर याच्यामध्ये मी चेक केलं, फॉर एक्झाम्पल बघा हायर मेंबर म्हणजे कसा? हा बिकर तोच आहे. ह्या बिकरमध्ये आता मला ॲड करायचा आहे RCH2 असा मोठा एकदम NH2. तुम्ही मला सांगा पाण्याचा संबंध कोणाबरोबर आहे?
ते अमोनिया आणि पाणी एकमेकांकडे बघतंय. हे जे पाणी दिसतंय, हे खाली दिसतंय, हे कोणाबरोबर बॉन्ड करेल? ह्यांच्याबरोबर करते, म्हणजे याच्याकडेच बघणार ना. पण त्या बिकरमध्ये तर वाढाय काय लागले तिथं, ही फौज वाढली ना. म्हणजे माझ्या पाण्याचं जे टार्गेट होतं ते राहिलंय का सेफ तिथं. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो ग्रुप असतो, हा ग्रुप रे, ह्या ग्रुपला आम्ही म्हणतो हायड्रोफोबिक ग्रुप रे. एक असतो हायड्रोफिलिक आणि एक असतो हायड्रोफोबिक रे. हायड्रोफोबिक म्हणजे पाण्याचं त्याचा 36 आकडा आहे रे, सापाचं मुंगसासारखं दिसलं की भांडत येतोय. ती जवळ येईल का? अरे जवळ येईल का सांगा बरं ते. म्हणजे याच्यामध्ये काय झालं बघा, इथं हायर मेंबर्स म्हणजे काय, ड्यू टू लार्ज साईज कशाची रे, लार्ज साईज ऑफ हायड्रोफोबिक ग्रुप करतो. हायड्रोफोबिक ग्रुप सोल्युबिलिटी डिक्रीज केली, सोल्युबिलिटी डिक्रीजेस केली. ओके, आता मला काय करायचं आहे, सोल्युबिलिटी तर मला सगळं समजलं. आता मला इथं कंपॅरिझन करायचं आहे. कशाचं बघा रे, अल्कोहोलचं, अमाइन्सचं आणि अल्केन्सचं. बघा डोक्यात जाते का तुमच्या, शेवटचा पॉईंट माझा ह्याच्यातला. मी कंपॅरिझन कशाचं करतोय, सगळ्यात पहिल्यांदा अल्कोहोलचा फॉर्म्युला काय रे, ROHचा. अमाइन्सचा फॉर्म्युला काय सांगा पटकन मला, RNH2चा. आणि त्याच्यानंतर अल्केनचा फॉर्म्युला काय रे, RH. कळते, वरती कुठं लिहिलं असेल बघा मी. ओके, कळालं का. आता मला तुम्ही सांगा पटकन, ह्या तिघांना समजा मी तुमच्या हातामध्ये दिलं आणि एका ग्लासमध्ये पाणी दिलं, ह्या तिघांपैकी सगळ्यात जास्त सोल्युबल कोण असेल. आणि सगळ्यात पहिलं तर सोल्युबल व्हायसाठी माझ्याकडे रिझन काय आहे, बोला पटकन, काय रिझन होतं. मयुरेश, पाण्यामध्ये सोल्युबल कोण होतंय, त्यानं काय बनवलं पाहिजे, महत्त्वाचं काय बनवलं पाहिजे सांगा पटकन. कुठला बॉन्ड, इथं कुठेतरी लिहिलं असेल की रे, बघा बरं कुठला बॉन्ड, कुठला. हां, जर तो हायड्रोजन बॉन्ड बनवत असेल तर तो पाण्यामध्ये सोल्युबल होणार, हे तर मान्य आहे सगळ्यांना. ओके, अमाइन पाण्यामध्ये सोल्युबल असतंय का, असतंय. अमाइन होतं का सोल्युबल पाण्यामध्ये, 100% होतं. दुसरा क्वेश्चन, अल्कोहोल पाण्यामध्ये सोल्युबल असतंय का, 100% असतंय ना. म्हणून माणसं दारू कशात मिक्स करून पितात रे, बरोबर ना. तिथे कुठली काय केमिस्ट्री आली ना, त्याला थोडीच माहीत आहे अमाइन्स अल्कोहोल. अरे बरोबर आहे की नाही सांगा, दारू ही पाण्यामध्ये सोल्युबल होते, सोल्युबल होतच नसती तर मिक्स केलं असतं का. पण पेट्रोल का होतच नाहीत रे, ए असते सोल्युबल होतं पेट्रोल. ऑर्गॅनिक आहे होणार की, महाग आहे, हां महाग आहे म्हटला जीव जाईल किंवा सर. पाणी एवढं चांगलं आहे का नाही, युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात रे. जगामधले बऱ्यापैकी गोष्टी त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतात ती होतात. आणि महत्त्वाचं इझिली अवेलेबल आहे रे, पृथ्वी तलावरती अवेलेबल आहे ना सांगा, मॅक्झिमम अमाऊंटमध्ये, म्हणून त्याला वापरतात. मग जर विचार केला, तुम्हाला समजा एका ग्लासमध्ये पाणी दिलं, एका ग्लासमध्ये अमोनिया दिलं आणि एका ग्लासमध्ये अल्केन दिलं आणि सांगितलं टाका दारूमध्ये, काय टाकणार त्यातलं, आपण पाण्यामध्ये अल्कोहोलच घेतोय ना. मग जर विचार केला तर सगळ्यात जास्त सोल्युबल हा असतो रे. का असतो ते पण लगेच सांगतो मी तुम्हाला. ह्या दोघांमध्ये कोण सोल्युबल का असेल जास्त सोल्युबल रे, सोल्युबल व्हायचं रिझन काय आहे माझ्याकडे, एकच कारण काय होतं, वर लिहिले मी, काय होतं, कोणता बॉन्ड, मोठ्यानं आवाज होती, कोणता बॉन्ड होता, हायड्रोजन बॉन्ड होता का नाही सांगा. ओके, मग ह्या दोघांची शर्यत चालू आहे. ह्या दोघांमध्ये जो कोण स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्ड बनवेल तो काय असेल, सोल्युबल असेल, बरोबर का. अरे बरोबर का. हां, आता याच्यानंतर पुढं मग ह्या दोघांचं मी कंपॅरिझन केलं तर मला काय सापडतं, ह्याचा हायड्रोजन बॉन्ड स्ट्रॉंग का असेल, पटकन बोला. त्या अल्कोहोलचा बॉन्ड स्ट्रॉंग का बनत असेल, हां मोठ्यानं का. कारण सर या दोघांमध्ये तुम्ही आता आम्हाला शिकवलं, ऑक्सिजन आणि नायट्रोजनमध्ये दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त कोणाचे, ऑक्सिजनची जास्त आहे, कशापेक्षा, नायट्रोजनपेक्षा. म्हणून मी पुढे एक पॉईंट इथे छोटासा ॲड करतो इथं, असे छोटासा, बिकॉज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन इज मोर दॅन काय रे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ नायट्रोजन. सो water molecules forms strong hydrogen bonding with water as compared to amines. So काय रे, सो काय झालं, सो अल्कोहोल इज मोर सोल्युबल ॲज कम्पेअर्ड टू, कळालं का. अरे समजतंय का, ठीक आहे. एक काम करा, आता टोटल पॉईंट किती झाले मला पटपट सांगा. पहिला पॉईंट कोणता चालता रे, हे बोला पटकन. पहिले कोणतं होतं, फिजिकल स्टेट. दुसरं कोणतं चालतं, पोलॅरिटी. तिसरं कोणतं चालतं, हायड्रोजन बॉन्डिंग. बघा हेच मी एक्स्ट्रा घेतलं, तेच मी इथं वापरलं नाही सांगा बरं. ओके, तिसरं चालतं हायड्रोजन बॉन्डिंग. चौथं काय चालतं, बॉइलिंग पॉईंट चालतं. 5 नंबरचं काय चालतं, सोल्युबिलिटी चालतं. क्लिअर आहे इथं पण सगळ्यांना.
समजतंय का? आता काम करायचं बघा, हे ॲज इट इज तिथे लिहून घ्या. थेरीला जास्त पेपरला विचारत नाहीत रे, पण तुम्हाला MCQला फिजिकल प्रॉपर्टी डायरेक्टली विचारत नाहीत, ह्याचा वापर करावा लागतो. वापर म्हणजे कसा? इथं लिहिलं बघा मी, कोणाचा बॉइलिंग पॉईंट जास्त विचारतील, कोण तुम्हाला जास्त सोल्युबल विचारतील, कळतंय का? आणि पोलर कोण आहे, मागच्या वर्षी मी शिकवलेलं तुम्हाला, जास्त पोलर कोण कमी पोलर कोण हे विचारतात रे. फिजिकल स्टेटवरती जास्त काय विचारलं जात नाही. ठीक आहे, चालते आज थांबूया आपण इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.